नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 21/8/2021 इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट त्यामधील लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय हे पाहणार आहोत आपण. तर त्यामध्ये पहा, आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं होतं कोणती एनर्जीचे प्रकार कोणकोणते आहेत, एनर्जीच्या अवस्था कोणकोणत्या आहेत आणि त्या एका अवस्थांत एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होतात, ट्रान्सफर होतात हे पाहिलं होतं. त्यावरूनच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला मानता येतो. पहा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. या विश्वातील जी एनर्जी आहे ही एनर्जी आपल्याला एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये कन्वर्ट करता येते, परंतु विश्वातील एकूण ऊर्जा जी आहे ती ऊर्जा कधी नष्टही होत नाही आणि कधी नवीन निर्माणही होत नाही. यालाच लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणतात. मग विश्वातील एकूण ऊर्जा ही अक्षय आहे. पहा, तोच आपण लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जी कॅन neither be created nor destroyed, it can be converted from one form into another, thus the total amount of energy in the universe remains constant. ह्या विश्वातील एकूण ऊर्जा जी आहे ती ऊर्जा स्थिर आहे, अक्षय आहे. फक्त काय होतं, ऊर्जेच्या एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर होत असतं. याला ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजेच लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणतात. पहा, खाली आकृतीमध्ये मेक टू पेंडुलम्स ऑफ द सेम लेंथ, दोन पेंडुलम्स सेम लेंथचे दिले. एक आडवी थ्रेड असा दोरा बांधला आपण या ठिकाणी या ठिकाणी. या दोऱ्याला ही थ्रेड, या दोऱ्याला दोन पेंडुलम सारख्याच लांबीचे दोन पेंडुलम त्याला नट अडकवून असे लटकवले आणि काय केलं तर यातल्या एका पेंडुलमला आपण स्विंग केलं, झोका दिला. झोका अशा पद्धतीने दिला की तो स्विंग करत असताना दुसऱ्याला स्पर्श केला नाही पाहिजे, धडकला नाही पाहिजे. ज्या वेळेला आपण एका पेंडुलमला आपण झोका देतो तो पलीकडे जातो, अलीकडे येतो, परंतु ह्या पेंडुलमचे जे ऑसिलेशन आहे, आंदोलन आहे, हे हळूहळू काय होतं, कमी होतं. त्याचबरोबर हा पेंडुलम स्थिर असतो, तो सुद्धा काय होतो, हळूहळू हलतो, त्याचं पण स्विंग होतं थोडंफार. म्हणजेच काय झालं, आपण स्विंग कोणाला केलं होतं तर फर्स्ट पेंडुलमला केलं होतं. ही थ्रेड आहे, ही पण थ्रेड आहे. फर्स्ट पेंडुलमला आपण ऑसिलेशन दिलं होतं, तेच ऑसिलेशन आपण हे ट्रान्सफर होत कुठे गेलं, दुसऱ्या पेंडुलमला गेलं आणि दुसरा पेंडुलम ही थोड्या गतीनं ऑसिलेट होतो. म्हणजेच या ठिकाणी इकडचं ऑसिलेशन तिकडं ट्रान्सफर झालं. म्हणजेच फर्स्ट पेंडुलमची एनर्जी ही दुसऱ्या पेंडुलममध्ये ट्रान्सफर झाली. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो भाग पहा, फ्री फॉल, पतन असं म्हणतो आपण. फ्री फॉल, मुक्त पतन. एखादी वस्तू उंचावरून खाली जशी मुक्तपणे येते त्याला आपण फ्री फॉल असं म्हणतो. पहा मग, इफ वी रिलीज an object from height, it gets pulled towards the earth because of the gravitational force. आपण उंचावरून एखादी वस्तू सोडली तर ती काय होते, पृथ्वीच्या दिशेनं खाली येते. का तर पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती उंचावरून जमिनीकडे येते. An object falling solely under the influence of gravitational force is said to be in a free fall or to be falling freely. मग ज्या वेळेस आपण एखाद्या हाईट वरून एखादी वस्तू सोडतो त्यावेळेला ती खाली फ्रीली खाली येते, त्यालाच आपण फ्री फॉल किंवा काय म्हणतो, टू बी फॉलिंग फ्रीली असं म्हणतो.
Let us look at the kinetic and potential energies of an object of mass m falling freely from height h when the object is at different heights. h एवढ्या उंचीवरून एखादा पदार्थ फ्री फॉल होत असेल तर त्याची पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी आपल्याला काढायची आहे. तर पहा सी हे ग्राउंड आहे, अर्थ लेवल आहे. त्यानंतर पदार्थ किती उंचीवर आहे तर h एवढ्या उंचीवर आहे जमिनीपासून. ही जमीन आहे, ग्राउंड फ्लोर आहे. या ठिकाणी हा बी पॉइंट आहे. ए पॉइंट पासून बी पर्यंतचं जे अंतर आहे ते x एवढं आहे आणि बी पासून खालचं जे अंतर आहे ते किती असेल मग या h मधून हे एवढं x अंतर वजा केलं तेवढं असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा let us look at the kinetic and potential energies of an object mass m falling freely from height h when the object is at different heights as shown in the figure. The point A is at a height h. Point A हा जमिनीपासून h एवढ्या height वर आहे. Let the point B at a distance x vertically below A. आता A पासून खाली B हा x अंतरावर आहे. Let the point C be on the ground directly below A and B. Let us calculate the energies of the object at A, B and C. A च्या ठिकाणची एनर्जी, B च्या ठिकाणची एनर्जी आणि C च्या ठिकाणची एनर्जी आपल्याला काढायची आहे. तर त्यातली पहिली when the object is stationary at A, its initial velocity is u is equal to 0 असेल. मग then kinetic energy at point A is equal to 1/2 into m into त्याचा v square. मग E is equal to 1/2 m u square. मग Ke is equal to u ची व्हॅल्यू किती आहे 0. इथं गुणिले 0 म्हणजे Ke ची व्हॅल्यू काय येते 0 येते. आणि P is equal to काय असेल मग P is equal to mgh असेल. पोटेन्शियल एनर्जी is mgh. टोटल एनर्जी P plus Ke is equal to P mgh plus Ke 0 is equal to mgh. या ठिकाणी टोटल एनर्जी किती आली mgh एवढी आली. आता हे इक्वेशन नंबर 1. आता सेकंड पहा. लेट द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बी vv when it reaches point B. Let the velocity of the object when it reaches point B be Vb, having fallen through a distance x, having fallen through a distance x. A पासून
बी पर्यंत पदार्थ आला म्हणजे त्यानं डिस्टन्स किती कव्हर केलं एक्स. मग इनिशियल वेलोसिटी यू इज इक्वल टू 0, एस इज इक्वल टू डिस्टन्स किती कव्हर केलं एक्स, आणि ए म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजे जी. मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as या इक्वेशनमध्ये किमती घाला. व्ही स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर पॉईंट बी जवळ, मग यूचा स्क्वेअर 0 प्लस 2 इंटू जी, ए म्हणजे काय जी आणि एस म्हणजे काय एक्स. मग काय आलं बी स्क्वेअर इज इक्वल टू 2gx आलं. मग 2gx बी स्क्वेअर आलं तर के इज इक्वल टू काय 1/2 एम बी स्क्वेअर येईल. मग 1/2 हे एम आणि बी स्क्वेअरची किंमत 2gx, 2 ला 2 गेलं काय आलं के इज इक्वल टू mgx आलं. height of the object at b h minus x. तर पहा, तर ही आकृती पाहण्यासाठी तुम्ही पुस्तक शेजारी धरा तर तुम्हाला कळेल यामध्ये. आता के मिळाली, पी काय असेल तर P इज इक्वल टू तो किती हाईटवर पदार्थ आहे, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट ॲट पॉइंट बी इज इक्वल टू एच मायनस एक्स एवढी हाईट असेल. मग त्याची पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच म्हणतो आपण, परंतु त्याची हाईट एच मायनस एक्स आहे. मग पी इज इक्वल टू एम जी एच मायनस एम जी एक्स. मग टोटल एनर्जी इज इक्वल टू के काय आहे पहा, के एम जी एक्स पी ही आहे के प्लस पी, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इथं आपल्याला दिलेली आहे एम जी एक्स आहे आणि पोटेन्शियल एनर्जी आपण ही काढलेली आहे प्लस एम जी एच मायनस एम जी एक्स. तर हे एम जी एक्सला हे एम जी एक्स गेलं, राहिलं एम जी एच. इथं पण टोटल एनर्जी किती आली ही एम जी एच एवढीच आली. आता तिसऱ्यामध्ये पहा, पहिल्याचं हे इक्वेशन ठेवतो, आता तिसरं कुठं आहे तर तिसरं हे ॲट दिस पॉइंट सी. तीसरं, let the velocity of the object be, let the velocity of the object be vc when it reaches the ground, it reaches the ground. ते जमिनीवर पोहोचल्यावर त्याची जी वेलोसिटी आहे ती vc असते नियर पॉइंट सी. मग एच इज इक्वल टू किती झालं, सी वर पोहोचल्यावर एच ही हाईट 0 येते. मग पी इज इक्वल टू एम जी एच म्हणजेच एम जी गुणिले 0. पी इज इक्वल टू किती आले मग 0, पी 0 आले. देन
at point C, U is equal to 0, S is equal to H and A is equal to G. मग phi square is equal to U square plus 2AS या सेकंड इक्वेशन मोशनच्या सेकंड इक्वेशन नुसार काय येते पहा. तर यामध्ये phi c square is equal to U ची किंमत 0, S 2EA ची किंमत G आणि S ची किंमत H. मग phi c square is equal to 2GH आलं. आता phi c square 2GH आल्यानंतर Ke is equal to 1/2 mvc square is equal to 1/2 m into vc square काय आहे तर into 2GH. यामध्ये 2 ला 2 गेला, Ke किती आला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mgh. मग टोटल एनर्जी याची किती आली आता T इज इक्वल टू Ke प्लस Pe. याची टोटल एनर्जी पहा, Ke किती आली आपली mgh आली आणि Pe किती आली तर ही 0 आली. मग टोटल एनर्जी किती मिळाली mgh. पहा आपण या ठिकाणी टोटल एनर्जी बघितली, ती पण काय आली तर टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh आली. बी या ठिकाणी बघितलं, सी या ठिकाणी बघितलं, या सर्व ठिकाणी टोटल एनर्जी ही काय राहते कॉन्स्टंट राहते, mgh एवढीच राहते. यावरून पहा फ्रॉम इक्वेशन position 1, 2 and 3 we see that the total energy of the object is the same at 3 points A, B and C. Thus every object has potential energy. प्रत्येक पदार्थाला potential energy असते केव्हा when it is at a height above the ground and it keeps getting converted to the kinetic energy as the object fall towards the ground. एखाद्या हाईटवर जो पदार्थ असतो त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ही अस्तित्वात असते आणि तो पदार्थ तिथून जर फ्री फॉल व्हायला लागला तर त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन हे कायनेटिक एनर्जीमध्ये होतं, गतिज ऊर्जेमध्ये होतं. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा. ज्या हाईटवर आहे त्या स्थितीत त्या पदार्थामध्ये जी ऊर्जा असते तिला पोटेन्शियल एनर्जी म्हणते. ज्यावेळेस ती वस्तू फ्री फॉल होते त्यावेळेस त्या पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. मग ॲज द ऑब्जेक्ट फॉल्स टुवर्ड्स द ग्राउंड ऑन रीचिंग द ग्राउंड पॉइंट सी ऑल द पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड टू द कायनेटिक एनर्जी बट ॲट एनी पॉइंट ड्युरिंग द फॉल द टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. कुठल्याही पॉईंटला टोटल एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी अधिक कायनेटिक एनर्जी केली असता टोटल एनर्जी ही mgh एवढीच असते. या तिन्ही इक्वेशनवरून ए बी सी पॉईंट जवळ आपण एनर्जीज घेतल्या त्यावेळेस आपल्याला mgh एवढंच उत्तर आलं. अशा रीतीनं टोटल एनर्जी ही कोणत्याही पॉईंट जवळ ही काय असते स्थिर असते, कॉन्स्टंट mg एवढी h एवढी असते. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबूया.